या ठिकाणी आपल्या लक्षात आणून देतो की एकूण सोयाबीनचा जो हमीभाव आहे तो 4,892 रुपये इतका घोषित करण्यात आला होता, जो मागील वर्षीपेक्षा 292 रुपये इतका जास्त होता। महाराष्ट्रामध्ये लागवडीखालील क्षेत्र हे 50 लाख हेक्टर होतं आणि या संदर्भात एकूण जी काही खरेदी आपण सुरू केली, नाफेडद्वारे 403, NCCF द्वारे 159 अशा 562 केंद्रावर आपण ही खरेदी जी आहे ती सुरू केली। आणि केवळ महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्या राज्यातल्या खरेदीला केंद्र सरकारने 2 वेळा एक्सटेन्शन दिलं, अजूनही आपण तिसरं मागितलेलं आहे, पण 2 वेळा एक्सटेन्शन दिलं आणि जवळपास आपण या ठिकाणी 11,21,385 मेट्रिक टन एवढी सोयाबीनची खरेदी केलेली आहे। ही खरेदी जी आहे ही अतिशय विक्रमी अशा प्रकारची खरेदी आहे। मग याच हंगामात इतर राज्यांच्या तुलनेत आपली खरेदी कशी आहे? तर आपण बघा, जी सोयाबीनचं सगळ्यात जास्त उत्पादन करणारं राज्य मध्य प्रदेश आहे। मध्य प्रदेशमध्ये झालेली खरेदी ही 6,22,000 मेट्रिक टन आहे। कर्नाटकमध्ये फक्त 18,000 मेट्रिक टन आहे। तेलंगणामध्ये 83,000 मेट्रिक टन आहे। राजस्थानमध्ये 98,000 मेट्रिक टन आहे आणि गुजरातमध्ये 54,000। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। मेट्रिक टन आहे। आपली 11,21,386 मेट्रिक टन आहे। म्हणजे हे जे सगळी राज्य आहेत सोयाबीन उत्पादक, या सगळ्या राज्यांची एकत्रित खरेदी जर आपण हातामध्ये घेतली तर त्याही पेक्षा 2,44,335 मेट्रिक टन, म्हणजे यांच्या सगळ्यांच्या एकत्रित खरेदीपेक्षाही 128% जास्त खरेदी ही आपल्या महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी केलेली आहे। आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आजपर्यंतचा खरेदीचा रेकॉर्ड हा आपण मोडलेला आहे। यापूर्वी सगळ्यात जास्त खरेदी आपण 16-17 साली केली होती, तो रेकॉर्ड आपण मोडलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात ही खरेदी जी आहे ही या ठिकाणी आपण केलेली आहे। अर्थात हे देखील खरं आहे की काही लोकांची खरेदी राहिली आहे, त्या संदर्भात आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे। पण खरं सांगायचं झालं तर यावेळेस अवस्था अशी झाली की ही खरेदी संपल्यानंतर तूर खरेदी सुरू करायची होती, एकही गोडाऊन बाकी नव्हतं। राज्यात गोडाऊनच शिल्लक नव्हतं, सगळे गोडाऊन सोयाबीनने भरले होते। शेवटी खासगी गोडाऊन आपण भाड्याने घेतले आणि त्यातनं तुरीची खरेदी आपण सुरू केली। कापसाच्या खरेदीच्या संदर्भात देखील या ठिकाणी आपण ती खरेदी जी आहे ती हमीभावाने सुरू केलेली आहे। या संदर्भात 124 खरेदी केंद्र आपण सुरू केलेले। 28/2/2025 अखेर एकूण 137 लाख क्विंटल हा FAQ प्रतीचा कापूस आपण खरेदी केलाय आणि 50,000 क्विंटलच्या वर ज्या ठिकाणी कापूस आहे अशा कुठल्याही ठिकाणी नवीन केंद्र देण्याची या ठिकाणी राज्य सरकारची तयारी आहे। त्यामुळे अधिकची केंद्र लागली तरी ती आपण देणार आहोत। हमीभावाने तूर खरेदी आपण सुरुवात केलेली आहे। जवळपास आपण बघितला तर यावेळेस हमीभाव चांगला दिलेला आहे, 7,550 इतका प्रति क्विंटल हमीभाव दिला, जो मागील वर्षीपेक्षा 550 रुपये जास्त आहे। आणि यामध्ये जवळपास लागवडी खालचं क्षेत्र 12.10 लाख हेक्टर आहे आणि 11 लाख टन आपलं उत्पादन आहे। आता या ठिकाणी जवळपास आपण जी खरेदी करतो आहोत त्याच्यामध्ये पहिलं टार्गेट आपलं 2,97,430 मेट्रिक टनाचं आहे, ज्याची नोंदणी झालेली आहे आणि ही खरेदी जी आहे ती खरेदी आपली या ठिकाणी सुरू आहे। यासोबत एक तालुका एक बाजार समिती हा जो विषय या ठिकाणी आला तोही करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। आणि मला असं वाटतं की शेतमालाच्या खरेदीमध्ये कुठेही राज्य सरकार मागे पडणार नाही, हा विश्वास या निमित्ताने मी देतो। खरं तर आपण राज्यामध्ये सिंचनाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम गेल्या काही वर्षांमध्ये केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की जवळपास 160 प्रकल्पांना आपण फेरप्रशासकीय मान्यता दिली आहे। प्रकल्प वेगाने आपण पूर्ण करतो,
पण हे सगळं करत असताना महाराष्ट्राला कायमचं दुष्काळमुक्त करण्याकरता एकीकडे जलसंधारणाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार 2 ही योजना आपण अंमलात आणली आणि त्यासोबत राज्यामध्ये अतिशय महत्वाकांक्षी असे नदीजोड प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेत. यामध्ये गोदावरी खोऱ्यातल्या वैनगंगा उपखोऱ्यातलं वाहून जाणारं 62.57 टीएमसी पाणी हे बुलढाणा जिल्ह्यातल्या नळगंगा उपखोऱ्यामध्ये वळवण्याच्या संदर्भातला जो आपला प्रकल्प आहे हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि आता वाशिमचं देखील अन्वेषण आम्ही चालू केलेलं आहे. या सगळ्या 7 जिल्ह्यांतल्या जवळपास 10 लाख एकर जमिनीला याचा फायदा होणार आहे. याच्यामध्ये 31 नवीन धरणं, 6 धरणांची उंची वाढ आणि 426 किलोमीटरचा कालवा म्हणजे 426 किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो आहोत आणि जवळपास याच्या 87,342 कोटी रुपयांना प्रकल्पाला मान्यता दिली आहे. सर्वेक्षण आणि अन्वेषण हे जे 2 भाग आहेत याच्यामध्ये 1232 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. सर्वेक्षणाचं 385 कोटी रुपयाच्या कामाला 13 जानेवारीला वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे. प्रकल्प अहवाल तयार होऊन प्रत्यक्ष काम सुरू व्हायला 2 वर्ष याला लागतील, टेंडर वगैरे सगळं करून, कारण खूप मोठं काम आहे आणि त्यानंतर साधारणपणे 6 ते 8 वर्षामध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि यामुळे संपूर्ण विदर्भाचं चित्र हे पूर्णपणे बदलेल आणि कुठेही दुष्काळ आपल्याला दिसणार नाही अशा पद्धतीचं हे काम आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे. यासोबत आपण अजून जे काही कामं हातामध्ये घेतलेली आहेत त्यात एक महत्वाचं पश्चिम वाहिनी वैतरणा उल्हास उपखोऱ्यातील अतिरिक्त पाणी मराठवाडा प्रदेशातील गोदावरी खोऱ्यात वळवण्याकरता आपण एक त्या ठिकाणी काम हातात घेतलंय. या संदर्भात आपण 17/9/2019 शासन निर्णय घेतला होता आणि त्यानंतर जी काही समिती आपण गठीत केली होती त्या समितीच्या अहवालानुसार